आधी काय टाकलं कांदा तेल टाकलं, तेल झालं, कांदा टाकला आणि खडा मसाला. किती तमालपत्री टाकलं. हे आमचे साडू आहेत, आज बिर्याणी करतात. आज तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती बिर्याणी बघायला भेटेल. आम्हाला सांगा, कृपया आम्हाला सांगा तुम्ही काय काय टाकताय, त्याप्रमाणे आमचे प्रेक्षक पण तुमच्याप्रमाणे बिर्याणी करून बघतील. हे काय टाकलं? खडा मसाला. खडा मसाला टाकला, पण आता काय टाकलं? जिरे मोहरी काय खडा मसाला किती टाकला? ते आपल्या ह्याच्यावर 1 किलोवर आहे, 2 किलोवर आहे, किती बनवतो त्याच्यावर. बरं 1 किलोची बनवायची असते 20 रुपयाचा खडा मसाला. बरं. चांगल्या प्रकारे हलवून घेतलं इथं. किती गेलं ते? गेला का? कांदा लाल होतोय तोपर्यंत कांदा लाल होईसोबत वाट बघूया आपण. बघा ही हिरवी मिरची. हा, हे हिरवी मिरचीची पेस्ट केली मित्रांनो, आणि आपण हे आता टाकून हलवून घेऊया. काय होईल, आपण हलवल्यामुळं ते आरोमा जो आहे तो पूर्णपणे आपल्या ह्याच्यामध्ये उतरेल. आता त्याच्यामध्ये आता टमाटे टाकून घेते. हे एकदम घरगुती पद्धतीने बनवला जाते आपली बिर्याणी. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने बनते आपली बिर्याणी. चांगल्या प्रकारे हलवून ढवळून घेते ते. काय टाकताय तुम्ही आता सध्या? अद्रक पेस्ट. अद्रक, लसूण आणि मिरचीचं पेस्ट बनवलेलं आहे, आणि हे टाकले जाते बिर्याणीमध्ये. आणि हे चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे, हलवून घ्यायचे चांगल्या प्रकारे. अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा. चांगल्या प्रकारे आपली बिर्याणी होणार आहे या ठिकाणी. मसाले हे कशामुळे टाकताय सर तुम्ही? टेस्ट येण्यासाठी. म्हणजे थोडा मटणाचा रस्ता जो आहे तो तुम्ही टाकताय का याच्यामध्ये? चव येते का याच्यामुळे? हो चालेल. आता ह्याच्यामध्ये दही टाकलं जाते. दहीमुळे आंबटपणा येईल आपल्या बिर्याणीला, आणि ते दही अख्ख्या मसाल्यामध्ये एकत्रित होण्यासाठी जरा परत एकदा हलवले जाते. त्यामुळे आपल्या बिर्याणीला जरा आंबटपणा येईल. आता हे कोणते कोणते मसाले घेतो एकदा सांगा आमच्या प्रेक्षकांना. खडा मसाला, धना पावडर आहे, कांदा लसूण आहे, मिरची पावडर आहे, मटन मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, संडे मसाला आहे, हळद आहे. आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, जसं चवीनुसार घेऊ शकता. या ठिकाणी ऑर्डरनुसार आमच्याकडं बिर्याणी पण बनवून मिळेल तुम्हाला श्रीगोंद्यामध्ये. आणि नंबर आपल्या डिस्क्रिप्शनला टाकला जाईल, त्यानुसार तुम्ही यांच्याकडनं बनवून घेऊ शकता. आशिष जगदने आचारी यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनला टाकणारच आहे, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि मसाला पूर्णपणे हलवून घेतला येते.
आणि मित्रांनो, तुम्हाला जर पाणी जर कमी पडलं ना तर तुम्ही हे आळणी रस्त्याचं पाणी पण टाकू शकता. मी तुमच्यासाठी टिप आहे. हे आळणी रस्ता टाकल्यामुळे काय होतं, आचार्य चांगलं सांगू शकता का तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? आळणी रस्सा टाकल्यानंतर टेस्ट भरपूर येते. मटण जरी नसलं तरी टेस्ट खूप भारी येते. ओके, थँक्यू आमच्या प्रेक्षकांना ही माहिती दिल्याबद्दल. आणि आपला तांदूळ शिजण्यासाठी यांनी 3 तांबे पाणी टाकलेलं आहे. 1 किलो बिर्याणी बनवण्यासाठी 3 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे यांनी या ठिकाणी. मीठ चवीनुसार. हां, आणि मीठ पण टाकून घेतलं चवीनुसार. तुम्ही तुमच्या चवीनुसार अजून कमी जास्त करू शकता. आणि चांगलं मीठ जे आपण टाकले ते पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स होण्यासाठी अजून हलवून घेतलं या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला वाट पाहावं लागेल जरा. आपला जो मसाला आहे पूर्णपणे मिक्स होण्यासाठी आणि पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपण आता मटण टाकून घेतलेलं आहे. तांदूळ टाकल्यानंतर आपण थोडंसं मटण टाकून घेतलं आहे. मटण थोडं कसं केलं. या ठिकाणी आपण आळणी रस्सा टाकून घेतलेला आहे. आपण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं. गॅस कमी करून घेतलाय. नाही उपास आहे आज. रायवर चालू मारली होती. धर इकडे दे. मला आवडतं खात्यात म्हणून मी येत नाही त्यांना.